चला नमस्कार. आपण मॉडिफायर्स इन जावा बघतोय. मॉडिफायर्स इन जावामध्ये आपण कोणत्या प्रकारचे मॉडिफायर्स बघितले, कोणते मॉडिफायर्स बघितले. तर आत्ताशी आपला पहिला मॉडिफायर चालू आहे. त्याचं नाव काय? स्टॅटिक मॉडिफायर. स्टॅटिक मॉडिफायरमध्ये आपण आतापर्यंत काय काय बघितलं त्याचं एकदा आपण आपण आता स्टॅटिक मॉडिफायर बघतोय. स्टॅटिक मॉडिफायरमध्ये आतापर्यंत आपण काय काय बघितलं ते एकदा आपण हे करू. स्टॅटिक मॉडिफायरमध्ये आपण स्टॅटिक ग्लोबल व्हेरिएबल चालतो का? नाही चालत. स्टॅटिक लोकल चालतो का? नाही चालत. स्टॅटिक मेथड चालते का? चालते. स्टॅटिक फील्ड चालतं का? चालतं. स्टॅटिक क्लास चालतो का? आउटर नाही चालत पण इनर चालतो. आउटर क्लास चालत नाही पण इनर क्लास चालतो. स्टॅटिक मेथड चालते का? तर चालते. स्टॅटिक फील्ड चालतं का? चालतं. मग स्टॅटिक फील्ड का बरं करायचं? तेव्हा आपण पाहिलं कोणत्याही क्लासचा ऑब्जेक्ट तयार केल्याशिवाय क्लासच्या मेंबरला ऍक्सेस करता येत नाही. क्लासचा ऑब्जेक्ट तयार कसा करायचा? क्लासचा ऑब्जेक्ट युजिंग न्यू कीवर्ड तयार करायचा. विदाऊट युजिंग न्यू कीवर्ड क्लासचा ऑब्जेक्ट आपल्याला जावात तयार करता येत नाही. जर तुम्ही विदाऊट न्यू कीवर्ड जर तुम्ही क्लासचं नेम आणि जर व्हेरिएबलचं नाव जर तयार केलं तर फक्त काय तयार होतो? रेफरन्स व्हेरिएबल तयार होतो. काय तयार होतो? फक्त रेफरन्स व्हेरिएबल तयार होतो. आणि इक्वल टू करून तुम्ही न्यू कीवर्ड वापरून क्लासचं नाव लिहिलं की मग काय तयार होतो? ऑब्जेक्ट तयार होतो. मग क्लासचा ऑब्जेक्ट कोण आहे? न्यू क्लास नेम गोल्ड ब्रॅकेट सेमीकोलन. हा क्लासचा काय झाला? ऑब्जेक्ट झाला. त्या ऑब्जेक्टला मेमरी कुठे मिळते? हीप मेमरीवर मिळते. आणि त्यातून तुम्हाला रेफर करायचं असेल त्या ऑब्जेक्टला तर त्यासाठी रेफरन्स व्हेरिएबल आहे. रेफरन्स व्हेरिएबल तयार करण्यासाठी तुम्हाला क्लासचं नाव आणि व्हेरिएबलचं नाव घ्यावं लागतं. असा नियम आहे. मग तुमचं पूर्ण स्टेटमेंट काय होणार आहे? क्लास नेम रेफरन्स व्हेरिएबल नेम इक्वल टू न्यू पुढे क्लास नेम गोल्ड ब्रॅकेट सेमीकोलन असं तुमचं पूर्ण स्टेटमेंट असणार आहे. मग याने तुम्ही ऑब्जेक्ट तयार केला. ऑब्जेक्ट तयार केला की तुमच्या डेटा मेंबरला मेमरी मिळते. आतापर्यंत असं म्हणत होतो आपण. पण डेटा मेंबरला फक्त नॉन स्टॅटिक डेटा मेंबरलाच मेमरी मिळते कधी? ऑब्जेक्ट तयार केल्यानंतर. कारण स्टॅटिक डेटा मेंबरला मेमरी कधी मिळते? स्टॅटिक फील्डला मेमरी कधी मिळते? जेव्हा आपला क्लास काय होणार आहे? लोड होणार आहे. क्लास लोड होत असताना तुमच्या क्लास लोडरमध्ये असणारं टिंब कंपार्टमेंट तुमच्या स्टॅटिक व्हेरिएबलला लोड करण्यासाठी आणि डिफॉल्ट व्हॅल्यू असाइन करण्यासाठी रिस्पॉन्सिबल राहतं. कोणतं? प्रिपेअर नावाचं कंपार्टमेंट. मग प्रिपेअरमध्ये तुमच्या क्लासमध्ये असणारे स्टॅटिक फील्ड लोड होणार आणि त्यांना मेमरी स्टॅटिक एरियात मिळणार. स्टॅटिक एरिया कुठं असणार? क्लास एरिया किंवा मेथड एरियात असणार. त्या ठिकाणी मेमरी देण्याचं काम प्रिपेअर करणार. स्टॅटिक व्हेरिएबलला डिफॉल्ट व्हॅल्यू येणार आणि त्याला युजर डिफाईन्ड व्हॅल्यू इनिशियलाइज करण्याचं काम इनिशियलायझर करणार. बरोबर आहे? असं स्टॅटिक व्हेरिएबल का बरं घ्यायचा? स्टॅटिक व्हेरिएबल घेतल्यानं तुमच्या क्लासमध्ये असणाऱ्या प्रत्येक नॉन स्टॅटिक डेटा मेंबरला किंवा नॉन स्टॅटिक फील्डला जेव्हा तुम्ही क्लासचा ऑब्जेक्ट तयार करता तेव्हा मेमरी मिळते. ते बरोबरही आहे का? कारण जेवढे ऑब्जेक्ट तेवढे रोल नंबर, जेवढे ऑब्जेक्ट तेवढे नावं, जेवढे ऑब्जेक्ट तेवढे मोबाईल नंबर, जेवढे ऑब्जेक्ट तेवढे प्रत्येक फील्डच्या व्हॅल्यू असणार आहेत. जर तुम्ही एम्प्लॉय नावाचा क्लास तयार केला तर जेवढे एम्प्लॉय तेवढे एम्प्लॉयची सॅलरी असणार आहेत. जेवढे एम्प्लॉय तेवढे एम्प्लॉयचे नेम असणार आहेत. जेवढे एम्प्लॉय तेवढे एम्प्लॉयचे ऍड्रेस असणार आहे. जेवढे एम्प्लॉय तेवढंच एम्प्लॉयचे प्रत्येक डेटा असणार आहे. पण प्रत्येक एम्प्लॉयची कंपनी कशी असणार आहे? सेम असणार आहे. मग एम्प्लॉयची कंपनी जर सेम आहे तर त्याला प्रत्येक ऑब्जेक्टमध्ये मेमरी मिळाली पाहिजे का? तर उत्तर आहे नाही. म्हणून मग तुम्हाला ऑब्जेक्ट सोबत मेमरी न मिळता ऑब्जेक्ट तयार होण्याच्या आधीच मेमरी मिळाली पाहिजे. म्हणून तुम्ही त्या फील्डला काय करता? स्टॅटिक करता. स्टॅटिक केल्यानं त्याला मेमरी ऑब्जेक्ट तयार करण्याच्या आधी जेव्हा क्लास लोड होतो तेव्हाच मिळते. किती वेळा मिळते? जे तुमचा क्लास लोड होताना एकदाच मिळते आणि तुमच्या नॉन स्टॅटिक फील्डला मेमरी किती वेळा मिळते? जितके वेळा ऑब्जेक्ट तयार करणार तितके वेळा मिळते. एवढं आपण स्टॅटिक फील्ड आणि नॉन स्टॅटिक फील्ड विषयी चर्चा केली. यानंतर आपण आलो होतो स्टॅटिक मेथडकडे. मग स्टॅटिक मेथड का बरं वापरायची? मग स्टॅटिक फील्ड नंतर आपण स्टॅटिक ब्लॉक घेतला. स्टॅटिक ब्लॉक आणि स्टॅटिक फील्ड ज्या सिक्वेन्सने डिफाईन केले त्या सिक्वेन्सने लोड आणि एक्झिक्यूट होणार आहेत. कधी? क्लास लोडिंग होत असतानाच. मग आपण त्याचे प्रोग्राम्स करून पाहिले आणि तुम्ही नाही केला ना अजून काही प्रोग्राम? नाही. मग आपला आज स्टॅटिक मेथडसाठी आपला आज कोड करायचा. सगळ्यांनी लॅपटॉप आणलेले. ऑनलाईनचे लॅपटॉप घेऊन समोर बसलेले आहेत. मग आपण आज स्टॅटिकचा कोड करू आणि तुम्ही करून बघाल. हे फॉर नेम नावाची मेथड वगैरे सगळं वापरू आपण. यातलं तुम्हाला जे कळत नाहीये ते ते एक्सप्लेन होणं बाकी आहे अजून. त्याच्यामुळे ते जसं आहे तसंच टाइप करायचंय आणि बाकीच्या गोष्टी ज्या कळतायत त्या व्यवस्थित टाइप करून त्याचा अर्थ समजावून घ्यायचा आहे. मग पुढे विषय आला स्टॅटिक मेथडचा. स्टॅटिक मेथड का बरं लिहायची? स्टॅटिक मेथड कशी लिहायची? जर आपण आपल्या मेथड म्हणजे काय? क्लासच्या आत असणाऱ्या फंक्शनला आपण काय म्हणतो? मेथड म्हणतो. ती मेथड का बरं लिहिली जाते? जेव्हा तुम्ही तुमचा डेटा घेता त्या डेटावर होणारे ऑपरेशन्स तुम्ही कशाच्या आत लिहिता? मेथडच्या आत लिहिता. मग जर तुमच्याकडं येणारा डेटा हा जर स्टॅटिक असेल याचा अर्थ त्याला मेमरी कधी मिळते? क्लास लोड होतानाच मिळते. ऑब्जेक्ट तयार केल्यानंतर त्याचा संबंध नाही काहीच. बरोबर आहे? म्हणून त्याला आपण कोणता व्हेरिएबल म्हणतो? क्लास व्हेरिएबल म्हणतो. तुमच्या क्लासचा इन्स्टन्स म्हणजे ऑब्जेक्ट तयार झाल्यानंतर ज्याला मेमरी मिळते त्याला तुम्ही इन्स्टन्स व्हेरिएबल म्हणता. बरोबर आहे का? मग दोन आपण अजून नावं ठेवली त्याला. एकाला आपण इन्स्टन्स व्हेरिएबल म्हटलो, एकाला आपण क्लास व्हेरिएबल म्हटलो. क्लास व्हेरिएबल म्हणजे कोण? स्टॅटिक फील्ड आणि इन्स्टन्स व्हेरिएबल म्हणजे कोण? नॉन स्टॅटिक फील्ड. मग याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की मेमरी मिळण्यासाठी स्टॅटिक फील्डला जर ऑब्जेक्टची गरज नाही तर त्याला वापरण्यासाठी ऑब्जेक्टची गरज पाहिजे का? तर आपण उत्तर दिलं होतं नाही. मग तो तसा वापरता येईल का? येईल वापरता. मग त्याला वापरायचं कसं? मग काय सांगितलं? जर तुला
तुझ्या स्टॅटिक मेंबरला वापरायचा असेल तर त्या स्टॅटिक मेंबरला तुझ्या क्लासच्या एका मेथडच्या आत वापर. बरोबर आहे. मग आपण मेथड लिहिली void फन गोल्ड ब्रॅकेट ओपन करली क्लोज करली आणि याच्यात म्हटलं ह्या मेंबरला वापरायचे. पण त्या मेथडला प्रश्न विचारला, तुला जर एक्झिक्यूट व्हायचं असेल तर तुला कॉल करावं लागेल. मग तुला कॉल करण्याची पद्धत काय? ती मेथड म्हटली मी काय आहे स्टॅटिक की नॉन स्टॅटिक, उत्तराला नॉन स्टॅटिक. मग तिने सांगितलं मला कॉल करायचा असेल तर मला काय लागेल ऑब्जेक्ट डॉट करूनच कॉल करावं लागेल. विचारलं का? तिने सांगितलं माझ्याकडे असणारे मेंबर नॉन स्टॅटिक असणार आहेत. नॉन स्टॅटिक मेंबर माझ्याकडे जर ऍक्सेस करायचे असतील तर माझ्या गोल्ड ब्रॅकेटच्या पॅरामीटर मध्ये मला धिस म्हणून कोणीतरी आलं पाहिजे. आणि तो धिस कोण असणार आहे तर तुम्ही जो मेन दुसरा क्लास व्हिज्युअलाइज करा थोडस, तुमच्याकडे लिहा बरं वहीत लिहा पटकन, मागच्या पानावर लिहून घ्या. क्लास डेमो ओपन करली, क्लास डेमो ओपन करली. थोडं व्हिज्युअलाइज व्हायला बरं पडेल तुम्हाला लिहिल्यावर, असंच बोलण्यात काय अर्थ नाही. क्लास दोघात लिहिलं एकट्याने लिहिलं काही प्रॉब्लेम नाही, फक्त अंडरस्टँडिंग महत्वाचं आहे. क्लास डेमो ओपन करली, केलं. दोन व्हेरिएबल घ्या, एक स्टॅटिक एक नॉन स्टॅटिक घ्या. स्टॅटिक इंट ए सेमिकोलॉन, पुढे घ्या इंट बी सेमिकोलॉन. ए काय झाला स्टॅटिक, बी काय झाला नॉन स्टॅटिक. खाली एक मेथड घ्या सध्या void फन गोल्ड ब्रॅकेट ओपन करली क्लोज करली, ओपन करली void फन गोल्ड ब्रॅकेट ओपन करली. ठीक आहे. आतमध्ये म्हणा SOP सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलन, SOP गोल्ड ब्रॅकेटच्या आत बी प्रिंट करा. ठीक आहे. आणि क्लोज करली करा, क्लासची क्लोज करली करा. दुसरा क्लास घ्या क्लास टेस्ट ओपन करली, क्लास टेस्ट ओपन करली. पब्लिक स्टॅटिक void मेन इनिशियल घ्या फक्त PSVM गोल्ड ब्रॅकेट फक्त टाका, मध्ये एक अशी आडवी लाईन मारा. काय आहे तुम्हाला अजून माहित नाही म्हणून तसल्या होतो. गोल्ड ब्रॅकेट कंप्लीट करा, ओपन करली क्लोज कर, ओपन करली चात या. आता मी जर म्हटलं आपल्याला ह्या मेन मधून त्या क्लासच्या कुणाला कॉल करायचे, आपल्याला ऍक्सेस करायचे फनला, बरोबर आहे. मग फनला ऍक्सेस करायचं जर असेल तर आपल्याला कोणत्याही क्लासच्या मेंबरला ऍक्सेस करण्यासाठी काय लागतो ऑब्जेक्ट लागतो, बरोबर आहे. पण तुम्ही आता ऑब्जेक्ट तयार का बरं करता, कारण तुम्हाला मेथडला ऍक्सेस करायचे, बरोबर आहे. मग तुम्ही करा ऑब्जेक्ट तयार करा. डेमो डी इक्वल टू न्यू डेमो, डेमो डी इक्वल टू न्यू डेमो गोल्ड ब्रॅकेट सेमिकोलॉन केलं. आता त्या मेंबरला ऍक्सेस करायचे फनला, काय म्हणणार डी डॉट फन गोल्ड ब्रॅकेट सेमिकोलॉन, डी डॉट फन गोल्ड ब्रॅकेट सेमिकोलॉन केलं का. आता याने काय होणार ते समजावून घ्या. डी डॉट फन जो आहे ना त्याच्या गोल्ड ब्रॅकेटच्या पुढे सेमिकोलॉन दिला, त्याच्या गोल्ड ब्रॅकेटच्या असं एक एरो बाहेर काढा आणि तिथं म्हणा इथं डी जातो, डी स्वतः जातो. ठीक आहे. असं का बरं होतं, एक स्टॅक काढा साईडला कुठेतरी, एक स्टॅक काढा. त्या स्टॅक मध्ये सगळ्यात पहिलं फंक्शन तुम्ही कोणत्या क्लासला रन करणार सांगा, डेमोला का टेस्टला? टेस्टला. का बरं? करतात मेन आहे, बरोबर. मग तुम्ही म्हटले जावा स्पेस टेस्ट, तुमच्या स्टॅक मध्ये सगळ्यात पहिलं कोणतं फंक्शन आहे मेन, तिथं एक लाईन मारून मेन लिहा. ठीक आहे. मेन मधून कोणाला कॉल गेला फनला, पण मेन तुम्ही मोठं काढलंय ना स्टॅक, हा त्या मेनच्या तिथं एक ऑब्जेक्ट तयार केला तुम्ही, कोणता डी. डी हा रेफरन्स आहे, डी रेफरन्सला मेमरी स्टॅक वर द्या, डी रेफरन्सला मेमरी स्टॅक वर द्या आणि ऑब्जेक्ट हिप वर जाऊ द्या. ऑब्जेक्ट कुठे जाणार आहे हिप वर, म्हणजे तुमची डायग्राम अशी पाहिजे. हा स्टॅक झाला, ह्या स्टॅक मध्ये हे कोण झालं मेन झालं. मेन मध्ये तुमचा एक डी नावाचा रेफरन्स आला ज्याच्या आत 100 ऍड्रेस आहे. कुठला, कोणत्या मेमरीवरचा, हिप मेमरीवरचा. हिप मध्ये एक ऑब्जेक्ट तयार झालाय ज्याच्यात तुमच्या बी ला जागा मिळालेली आहे. डिफॉल्ट व्हॅल्यू काय असेल 0 असेल. असं काय आहे हे डीनेल रेफर केले, बरोबर आहे. जेव्हा तुम्ही डेमो डी इक्वल टू न्यू डेमो करते असं काहीतरी होणार, बरोबर आहे का. आता इथून तुम्ही कशाला कॉल केलंय, डी डॉट फनला कॉल केले, बरोबर आहे. मग तुमचा काय पर्पज आहे, हा ऑब्जेक्ट मला कुठे वापरायचा आहे, फन मध्ये वापरायचा आहे, बरोबर आहे. फन मध्ये का बरं, कारण मी जर फन नावाच्या फंक्शनच्या आत जर म्हणतोय सिस्टम डॉट प्रिंटलन बी, तर बी ची व्हॅल्यू किती प्रिंट व्हायला पाहिजे, 0 प्रिंट व्हायला पाहिजे ना. बी ची व्हॅल्यू किती प्रिंट व्हायला पाहिजे 0. पण ही व्हॅल्यू येणार कुठून, इथून. याचा रेफर करून करतोय डी, बट डी कडे असणारा 100 ऍड्रेस फन पर्यंत पोहोचला तर तो ऑब्जेक्ट ऍक्सेस होईल ना,
बरोबर आहे का? मग हा आपल्याला पोहोचवायचा नाहीये. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये तो पोहोचवलाय कसा? इथे पाठवला डी आणि तो डी ह्या फन मध्ये कशात घेतलाय? धिस. आणि धिस तुम्हाला लिहायला सांगितले त्यांनी, ऑप्शनल आहे कारण तो आम्ही घेतलाय. तू लिहिलं तर तू असं लिही धिस डॉट बी, हे पण बरोबर आहे. आणि तू जर समजा लिहिताना फक्त बी लिहिला तर धिस डॉट कोण करून घेऊ? आम्ही करून घेऊ, असं जावाचे लोक सांगतात. कळालं का? मग धिस म्हणजे कोण? धिस मध्ये आलेली व्हॅल्यू म्हणजे डी मधूनच आली ना, डी पास केला. मग धिस आणि डी दोघे कोणाला रेफर करताय? सेम ऑब्जेक्टला रेफर करताय. याचा अर्थ धिसने तुम्हाला बी ची व्हॅल्यू दाखवली का डी ने दाखवली का? दोघांचा अर्थ काय? सेम. कळालं का? मग इथे जो धिस येतो ना, हा धिस तुमचा कोणत्या फंक्शनला येतो? नॉन स्टॅटिक फंक्शनला येतो. हे कळाले? म्हणजे तुमच्या कोणत्याही नॉन स्टॅटिक फंक्शनचा जर कॉल असेल ना, तरच फक्त काय पाठवलं जातो? त्यासोबत त्याचा ऑब्जेक्ट पाठवला जातो. हे समजतंय का? हे सगळं कुणासाठी होणार नाही? स्टॅटिक फंक्शनसाठी होणार नाही. स्टॅटिक मेथडसाठी होईल का? हे नाही होणार. का नाही होणार? त्याच्या मागचं कारण त्यांनी सांगितलंय, मी त्याविषयी एक्सप्लेन केले, तेच आता मी परत एकदा रिवाइज करतोय. त्यांचं म्हणणं काय आहे, जर तुला एखाद्या फंक्शनला कॉल करताना ऑब्जेक्ट तयार करून करायचं नाहीये, बरोबर आहे? मग तुला विचारलं मी का नाही करायचा, तर तू म्हणतोय मला नॉन स्टॅटिक डेटा वापरायचाच नाहीये, मला फक्त कोणता डेटा वापरायचा आहे? स्टॅटिक डेटा वापरायचा. म्हणून तू काय मला सांगतोय, तुला काय तयार नाही करायचा? ऑब्जेक्ट नाही तयार करायचा. मग मी तुला एक परमिशन दिली, तू काय कर, ऑब्जेक्ट नको तयार करू, तू कशाने कॉल कर फंक्शनला? क्लासच्या नावाने कॉल कर. समजा गन नावाचं फंक्शन घेतलं मी, कशाने कॉल कर? क्लासच्या नावाने कॉल कर, बरोबर आहे? पण याची मला खात्री दे, मला याचा अश्युरन्स दे की तू ह्या फंक्शनच्या आत काय वापरणार नाही? नॉन स्टॅटिक फील्ड्स वापरणार नाही. याची खात्री काय? बरोबर आहे का? मग आपण म्हणून नाही वापरणार मी, तो म्हणतो नाही असं नाही, मला खात्री लागेल. मग खात्री द्यायची कशी? आज त्याला विचारलं. मग तो म्हटला एक काम करतो मी, जर तू क्लासच्या नावाने फंक्शनला कॉल जर केलं तर ते फंक्शन कंपल्सरी तुला काय करून ठेवावं लागेल? ज्या फंक्शनला तुला वाटतं कशाने कॉल करावं? क्लासच्या नावाने, तर त्या फंक्शनला तुला कंपल्सरी काय करावं लागेल? स्टॅटिक करावं लागेल. आपण विचारलं हे केल्यानं काय होईल? त्याने सांगितलं जर तू फंक्शनला स्टॅटिक केलं तर मला कळेल याच्यात तुला कोणता डेटा वापरायचा नाही, नॉन स्टॅटिक डेटा वापरायचा नाही. मग मी तुला ह्या फंक्शनला कशाने कॉल करायला परमिशन देईन? क्लासच्या नावाने कॉल करायला परमिशन देईन. मग आता मी त्याला म्हटलं तरी मी नॉन स्टॅटिक डेटा वापरला तर तू काय करशील? तो म्हटलं तू वापरूच शकत नाही का? कारण हे स्टॅटिक फंक्शन असल्यामुळं इथे मी तुला काय देणार नाही, धिस देणार नाही. आणि स्टॅटिक फंक्शनला कॉल तू कशाने कर? क्लासच्या नावाने कर किंवा ऑब्जेक्टने कर, मी इथून काय पाठवणार नाही? ऑब्जेक्ट पाठवणार नाही. मग तू काही कर, तुला एरर येईल. कळालं का? मग स्टॅटिक फंक्शनच्या आतमध्ये नॉन स्टॅटिक चालेल का? चालणारच नाही. का? कारण इथं कोण नाही, धिस नाही. आणि विदाऊट धिस नॉन स्टॅटिक चालणं अशक्य आहे. आणि धिस तरच येऊ शकतं ना जर ऑब्जेक्ट आला तर, बरोबर आहे का? आणि ऑब्जेक्ट आला तरच कोणाला मेमरी मिळेल? अरे ऑब्जेक्ट आला तरच कुणाला मेमरी मिळेल? नॉन स्टॅटिक डेटाला मेमरी मिळेल. समजलं का? म्हणून त्यांनी सांगितलं स्टॅटिक मेथडला कॉल करण्यासाठी तू क्लासचं नाव वापरू शकतो. तू म्हणतो तुला ऑब्जेक्टची गरज नाहीये आणि तू मला एवढंही सांगतोय की ऑब्जेक्ट तयार करून विनाकारण मेमरी वेस्ट जाते, मला फक्त स्टॅटिक डेटा वापरायचा आहे. मग एवढं जर तुझं असेल ना, 100% याच्यात तुला कोणता डेटा वापरता येईल? स्टॅटिक डेटा वापरता येईल. ह्या फंक्शनला कशाने कॉल करता येईल? क्लासच्या नावाने कॉल करता येईल. पण जरी तुझी इच्छा उद्या झाली डी डॉट गन करण्याची तर मी तुला अडवणार नाही, हे मी तुला करू देईल, पण इथून मी कोण पाठवणार नाही. जरी तुझं ऑब्जेक्टने कॉल केलेला असला तरी हे फंक्शन काय असल्यामुळे, स्टॅटिक असल्यामुळे मी इथून ऑब्जेक्ट पाठवणार नाही. म्हणून तुमच्या स्टॅटिक मेथडच्या आत नॉन स्टॅटिक डेटा तुम्ही काही केलं तरी चालत नाही. एक गोष्ट करून चालते, ती कोणती ती बघू आपण नंतर. आता हे कळालं तुम्हाला? समजलं का? मग एखाद्या फंक्शनला स्टॅटिक का करायचं हे कळालं? याच्या मागचं पर्पज आहे त्या क्लास त्या त्या मेथडला कॉल करण्यासाठी मला ऑब्जेक्ट वापरायचा नाहीये, मला क्लासच्या नावाने कॉल करायचा, विषय संपला. मला काय पाहिजे? ते फंक्शन याच्या आतमध्ये मला स्टॅटिक डेटा वापरायचा आहे असं मी सांगितलंय. मी हे फंक्शन ऑब्जेक्ट तयार करून कॉल करणार नाही हे पण मी सांगतोय. मग ते फंक्शन मी क्लासच्या नावानेच कॉल करणार आहे हे पण मी सांगतोय. मग त्यांनी मला सांगितलं याला फक्त तू काय कर, स्टॅटिक कर, हे फंक्शन क्लासच्या नावाने कॉल कर. मग हे स्टॅटिक करून आपल्याला क्लासच्या नावाने कॉल करायला परमिशन दिली, त्याच्या मागे त्यांनी बंधनं टाकले. ते का टाकले हे कळालं तुम्हाला सगळ्यांना? समजले? काही शंका इथपर्यंत ऑनलाईनच्या मुलांना? नक्की हे सगळ्यांना कळालं कितपर्यंत? अरे समजलं का? ठीक आहे. मग आता स्टॅटिक मेथड तुम्हाला कळाली. आता पुढे जाऊ थोडं. मग मी तुम्हाला जर विचारलं स्टॅटिक मेथडच्या आत स्टॅटिक गोष्टी चालतील का?
स्टॅटिक चालतील. स्टॅटिक मध्ये नॉन स्टॅटिक चालेल का? नाही चालणार. का? कारण तिथं कोण येत नाही, ऑब्जेक्ट दिसत नाही, ऑब्जेक्ट पाठवले म्हणून दिसत नाही. आता येऊ नॉन स्टॅटिक कडे. नॉन स्टॅटिक मेथडच्या आत नॉन स्टॅटिक डेटा चालेल का? चालणार, कारण तो ऑब्जेक्टने कॉल करतो, दिस येतो, दिसते, आपण ऍक्सेस करू शकतो. स्टॅटिक चालेल का? चालणार, कारण तो तर क्लास लोडिंगच्या वेळी आलाय ना. मग ऑब्जेक्ट साठी स्टॅटिक आहे, म्हणजे आपल्या तुमच्या सगळ्यांचं कॉलेज कोण आहे? अमृतवाहिनी आहे. तुम्ही ऍक्सेस करू शकता, पण स्टॅटिक स्वतः तुम्ही नसताना पण ऍक्सेस होऊ शकतो क्लासच्या नावाने, बरोबर आहे का? पण नॉन स्टॅटिक ऍक्सेस करायला 100% काय लागतं? ऑब्जेक्टच लागतो. म्हणून तुम्ही नॉन स्टॅटिक मेथडच्या आत काय लिहू शकता? स्टॅटिक नॉन स्टॅटिक दोन्ही गोष्टी वापरू शकता, पण स्टॅटिक मेथडच्या आत फक्त काय चालेल? स्टॅटिकच चालेल. आपण थोडं मेथड ऐवजी वेगळा शब्द वापरू. स्टॅटिक कॉन्टेक्स्ट मध्ये फक्त स्टॅटिकच गोष्टी चालतील, नॉन स्टॅटिक कॉन्टेक्स्ट मध्ये दोन्ही गोष्टी चालतील. कॉन्टेक्स्ट शब्द का वापरला मेथड कडून? कारण आपल्याकडे स्टॅटिक ब्लॉक पण ती मेथड आहे का? नाही. म्हणून कोणत्याही स्टॅटिक कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला स्टॅटिक वापरता येईल, पण काय वापरता येणार नाही? नॉन स्टॅटिक वापरता येणार नाही. आणि कोणत्याही नॉन स्टॅटिक कॉन्टेक्स्ट मध्ये काय वापरता येईल? दोन्ही वापरता येतील, काही प्रॉब्लेम नाही. का वापरता येणार नाही आणि का वापरता येईल, दोघांमधला फरक कळालाय? ठीक आहे. आता हे सांगा मला. मग तरी पण माझी इच्छा आहे, मला स्टॅटिकच्या आत नॉन स्टॅटिक वापरायचे, तरी माझी इच्छा आहे. तर मग का वापरता येत नाही हे माहिती पाहिजे ना. सांगा, का वापरता येत नाही? बरोबर आहे. काय येत नाही? दिस येत नाही. दिस नाही म्हणजे कोण नाही? ऑब्जेक्ट नाही. मग याचा अर्थ आपल्याला जावा काय देत नाही? ऑब्जेक्ट देत नाही. मग जावा जर ऑब्जेक्ट देत नाही आणि माझ्याकडे असणारी एखादी मेथड जर स्टॅटिक असेल, स्टॅटिक व्हॉइड फन, जावा देत नाही ना. मग आपण तयार करू ना. आपण काय केलं? डेमो डी इक्वल्स टू न्यू डेमो आणि डी डॉट ए बी हे चालतं. कळालं का? हे समजलं का? आपल्याला हे जे आहे हे का बरं चालतं? तुम्ही डायरेक्ट जर बी म्हटले तर इथं तो कोणाला टाकतो? तो आहे का? नाहीये. मग तो काय म्हणतो? बी पाहिजे ना मला, फक्त काय दे? ऑब्जेक्ट दे. तो धिसच्या स्वरूपात दे किंवा तू तयार करून दे ना. कळालं का? म्हणजे तुम्ही इथं स्वतःचा काय तयार करून वापरू शकता? ऑब्जेक्ट तयार करून वापरू शकता. पण जेव्हा तुम्ही ह्या फंक्शनला कॉल करता, तेव्हा कॉल करताना तिकडचा डेटा इकडे येईल का? नाही. तिकडचा डेटा इकडे येईल का? इथे इथं ऑब्जेक्ट तयार करा, इथं काही प्रॉब्लेम नाही. हे समजलं? काही शंका आहे कुणाला? इथं ऑब्जेक्ट तयार करणं आणि तिकडं ऑब्जेक्ट तयार करून तिकडून डॉट करून कॉल करणं, दोघांना फरक कळतोय ना? तिकडून डॉट करून कॉल करणं म्हणजे काय? तिकडच्या ऑब्जेक्टची व्हॅल्यू इकडे आणणं. आणि इथं ऑब्जेक्ट तयार करणं म्हणजे काय? इथं हा लोकल झाला रे. याचं काय संपलं का संपलं? काय राहिलं का? नाही. पण तिकडचं कसं आहे? तिकडे तयार होतोय, तिकडून मेथडला कॉल येतोय, तिकडे असणारे व्हॅल्यू याच्याकडे येत आहेत, ऑपरेशन होतोय, फंक्शन संपलं तरी तो ऑब्जेक्ट आहे. हा कसा आहे? लोकल आहे, फक्त एवढ्या पुरतच मारे तिथे. तुम्ही तयार केलंय, तुम्हाला उगाच ओढून तडून करायचं म्हणून चाललंय. कळालं का? पण ह्या ठिकाणी तुमचा ऑब्जेक्ट तयार करण्यासाठी तुम्हाला ऑब्जेक्ट तयार इथं ऑब्जेक्ट तयार करून तुम्ही काय करू शकता? नॉन स्टॅटिक गोष्टी वापरू शकता. पण तुम्हाला बाहेरून कॉल करता येईल का? येणार. कॉल करता येईल, इथं नॉन स्टॅटिक डेटा वापरता येईल का? नाही वापरता येईल. हे कळालं तुम्हाला? समजले? आता धिस आणि सुपर कीवर्ड बघताना आपल्या बऱ्याच गोष्टी अजून होणार आहेत, पण आता हे स्टॅटिकचं तुम्हाला कळावं म्हणून. क्लास डेमो ओपन करली, दोन व्हेरिएबल घेतो, स्टॅटिक इंटीजर ए, इंटीजर बी, एक फंक्शन घेतो void fun, दुसरं फंक्शन घेतो स्टॅटिक void gun. ठीक आहे. आता इथून मी म्हटलं फन गोल ब्रॅकेट सेमिकोलन, हे सोडा. आता याचा विषय सोडून द्या. हे सांगा, इथून याला कॉल करायचं आहे, जाईल की नाही जाणार? एकच क्लास आहे, त्याच क्लासच्यात हा, त्याच क्लासच्यात हा. इथं खाली क्लास क्लोज होतोय, त्याच क्लासच्या फंक्शन मधून मी दुसऱ्या फंक्शनला कॉल केले. काय वाटतं तुम्हाला, जाईल की नाही जाणार? ऑनलाईनच्या मुलांनी चॅटमध्ये टाका बरं का, तुम्हाला जे वाटतं ते उत्तर टाका. जाईल का? जाईल का?
तुम्हाला जे मी तुम्हाला हे नाही म्हणत, हा काय आपला इंटरव्ह्यू चालू आहे का, तुम्हाला काय वाटतं, बरोबर ना? तुम्हाला समजा मी विचारलं काय वाटतं पाऊस पडेल का, उत्तर असणार ना. तुम्हाला काय वाटतं हे हे महत्वाचं आहे ना. मग इथं काय वाटतं तुम्हाला, जाईल की नाही जाणार? का नाही जाणार? फंक्शनच्या बाबतीत बरोबर आहे यार यांचं अगदी. जेव्हा तुम्ही स्टॅटिक कॉन्टेक्स्ट मधून कोणताही क्लासचा मेंबर वापरता, तुमच्याच क्लासचा का असेना, कळतंय का? स्टॅटिक कॉन्टेक्स्ट सोडून तुमच्या क्लासमधून दुसऱ्या फंक्शनला किंवा दुसऱ्या मेंबरला तुम्हाला ऍक्सेस करायचं, इथे ही मेथड आहे. ही स्टॅटिक नॉनस्टॅटिक विषय सोडा थोड्या वेळ. कोणत्याही मेथड म्हणून तुम्हाला कोणत्याही क्लासच्या, तुमचा का क्लास असे ना किंवा दुसरा क्लास असू द्या, त्या क्लासचा काय लागतो, ऑब्जेक्ट लागतो. कळालं का? मग ह्या डेमोचं सुद्धा याला काय लागेल, ऑब्जेक्ट लागेल. पुढचा प्रश्न विचारतो, माझ्याकडे आणखी एक फंक्शन आहे, void रन, गोल्ड ब्रॅकेट ओपन करली क्लोज करली, मी इथून कॉल केलं रन गोल्ड ब्रॅकेट सेमीकोलन, जाईल की नाही? परत ऐका उत्तर. परत मी काय म्हणतोय, कोणत्याही फंक्शन मधून जर तुम्हाला कोणत्याही, तो स्वतः असेल किंवा दुसरा क्लास असेल, कोणत्याही क्लासचा कोणताही मेंबर ऍक्सेस जर करायचा असेल, स्वतःचा किंवा दुसऱ्याचा कोणताही मेंबर ऍक्सेस करायचा असेल, तर तुम्हाला आधी काय लागतो, ऑब्जेक्ट लागतो किंवा क्लास नेम लागेल. ठीक आहे, तर मग इथून याला कॉल जाईल का, जाणार. फंक्शन स्टॅटिक नॉन स्टॅटिक, नॉन स्टॅटिक. इथं काय आलंय, तुम्ही लिहा किंवा लिहू नका, काय असणार, तुम्ही नाही लिहिलंय रे पण तरी काय आहे, ऑब्जेक्ट आहे. कळालं का, हे समजलं का? म्हणून इथून याला कॉल जाणार. मी हा कॉल नाही केला असा, मी केला गनचा कॉल, जाणार. इथं पण काय आहे, दिसायचं ना, बरोबर आहे का? पण जर मी स्टॅटिक फंक्शन मधून कॉल करतोय, पण करतोय कुणाला, नॉन स्टॅटिकला, हे फंक्शन काय म्हणतं, मला कॉल करायला कंपल्सरी काय लागेल, ऑब्जेक्ट लागेल. हा म्हणतो माझ्याकडे नाही ना, माझ्याकडे आहे का नाही, मग तुला करायचं तू ऑब्जेक्ट आणून दे. मग आपण कॉल कसं करू शकतो, अगदी बरोबर, तुम्ही इथे काय करू शकता, ऑब्जेक्ट क्रिएट करू शकता, न्यू डेमो गोल्ड ब्रॅकेट, आणि मग म्हणू शकता डी डॉट फन. आता चुकलंय काही नाही, आता बरोबर आहे. तो म्हणतो फक्त ऑब्जेक्ट दे ना, ऑब्जेक्टने कॉल करायचं. मी कसं आहे, नॉन स्टॅटिक, कोणत्याही नॉन स्टॅटिक गोष्टीला ऍक्सेस करायला काय लागतो, ऑब्जेक्ट लागतो. इम्प्लिसिटली और एक्सप्लिसिटली, इम्प्लिसिटली स्टॅटिकला येतो का नाही, मग तुम्हाला काय द्यावं लागेल, एक्सप्लिसिटली द्यावं लागेल. हे कळालं. पण जर मी ह्या रन फंक्शनला काय केलं, स्टॅटिक केलं, आणि इथून जर म्हटलं गन पण कसं आहे, स्टॅटिक, मग इथून त्याने रनला कॉल केला डायरेक्ट, तर जाणार की जाणार, 100% जाणार. स्टॅटिक मधून स्टॅटिकला डायरेक्ट ऍक्सेस आहे. फक्त स्टॅटिक मधून नॉन स्टॅटिकला काय लागतो, ऑब्जेक्ट लागतो. इम्प्लिसिटली येतो का नाही, मग कसा आणून द्यावा लागेल, एक्सप्लिसिटली. तुमच्या नॉन स्टॅटिक मधून नॉन स्टॅटिकला काय लागतो, ऑब्जेक्ट लागतो. एक्सप्लिसिट देण्याची गरज आहे का नाही, कसा आहे, इम्प्लिसिटली आहे. नॉन स्टॅटिक मधून स्टॅटिकला कॉल करायचा आहे, ऑब्जेक्टने स्टॅटिक गोष्टी ऍक्सेस होत आहेत ना आपल्या, मग तुम्ही डायरेक्ट जरी कॉल केला तरी आधी कोण आहे, दिस आहे. म्हणजे तुम्ही स्टॅटिक नॉन स्टॅटिक मधून नॉन स्टॅटिक, नॉन स्टॅटिक मधून स्टॅटिक कॉल करण्यासाठी एक्सप्लिसिट ऑब्जेक्टची गरज आहे का नाही. स्टॅटिक मधून स्टॅटिकला कॉल करण्यासाठी एक्सप्लिसिट ऑब्जेक्टची किंवा क्लासच्या नावाची गरज आहे का नाही. पण स्टॅटिक मधून नॉन स्टॅटिक ऍक्सेस करायचा असेल तर तुम्हाला काय द्यावं लागेल, एक्सप्लिसिट ऑब्जेक्ट द्यावा लागेल. तो का, याचं कारण कळालं, कारण कोण नाही, इम्प्लिसिट ऑब्जेक्ट नाही, आणि नॉन स्टॅटिकला जर ऍक्सेस करायचा असेल तर कंपल्सरी कोण लागतो, ऑब्जेक्ट लागणारच. कळालं का? अरे कळतंय का हे तुम्हाला, समजते सगळ्यांना, काही शंका आहे कुणाला नाही. आता हे झालं, मग मी तुम्हाला विचारलं स्टॅटिक कॉन्टेक्स्टच्या नॉन स्टॅटिक का चालत नाही ते सांगा. तुमचं उत्तर एकमेकांमध्ये डिस्कस करा बरं. स्टॅटिक कॉन्टेक्स्ट मध्ये नॉन स्टॅटिक का चालत नाही, डायरेक्ट हा, इम्प्लिसिटली कोण येत नाही, धिस येत नाही. धिस का येत नाही, कारण स्टॅटिक मेथडला कॉल करताना ऑब्जेक्ट पाठवलं जात नाही, म्हणून तुमच्या आणि ऑब्जेक्ट शिवाय नॉन स्टॅटिक गोष्टी काय होणार नाही, ऍक्सेस होणार नाही. कारण त्यांचं एक्झिस्टन्सच कधी तयार सुरू होतं, ऑब्जेक्ट तयार केलं. स्टॅटिक फील्डला मेमरी कधी मिळते, हा, आणि नॉन स्टॅटिकला ऑब्जेक्ट तयार केल्यानंतर. नॉन स्टॅटिक फील्ड वरती ऑपरेशन्स करण्यासाठी कोणती मेथड दिली, नॉन स्टॅटिक फील्ड वर
ऑपरेशन करण्यासाठी कोणती मेथड दिली? नॉन स्टॅटिक मेथड. मेथडचे दोन, कोणते कोणते? स्टॅटिक, नॉन स्टॅटिक. मग जर तुम्हाला नॉन स्टॅटिक वर ऑपरेशन करायचे असतील, नॉन स्टॅटिक वरती काहीतरी तुम्हाला ऑपरेशन्स करायचे असतील, तुम्ही कोणती मेथड लिहिणार? स्टॅटिक का नॉन स्टॅटिक? नॉन स्टॅटिक. मग मला सांगा, जोपर्यंत नॉन स्टॅटिक फील्डला मेमरी नाही तोपर्यंत नॉन स्टॅटिक डेटा नाही. मेमरी नाही त्याला, मग तोपर्यंत नॉन स्टॅटिक मेथडला कॉल करता येईल का? नाही. मग नॉन स्टॅटिक मेथडला कॉल करायचे का? कारण नॉन स्टॅटिक डेटावर काय करायचे? ऑपरेशन्स करायचे. नॉन स्टॅटिक डेटावर ऑपरेशन करण्यासाठी आधी कोण पाहिजे? नॉन स्टॅटिक डेटा पाहिजे. म्हणजे आधी कोण तयार झाला पाहिजे? ऑब्जेक्ट. म्हणजे विदाऊट क्रिएटिंग ऑब्जेक्ट तुम्ही नॉन स्टॅटिक फील्डला मेमरी मिळत नाही, आणि तुम्ही जोपर्यंत ऑब्जेक्ट तयार होत नाही तोपर्यंत नॉन स्टॅटिक मेथडला कॉलही करू शकत नाही. कळलं का? म्हणजे नॉन स्टॅटिक ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या कशावर डिपेंड आहेत? ऑब्जेक्टवर. कळालं? स्टॅटिक फील्डला मेमरी मिळण्यासाठी ऑब्जेक्ट येण्याची वाट बघावी लागते का? नाही. ती क्लास लोडिंगच्या टायमाला येणार आहे ते फील्ड. मग त्याच्यावर ऑपरेशन करण्यासाठी ऑब्जेक्ट तयार व्हायची वाट बघायची का? नाही. मग त्याच्यावर ऑपरेशन होण्यासाठी आपण कोणती मेथड लिहिणार? स्टॅटिक मेथड. ज्या मेथडला तुम्हाला कशाच्या नावाने कॉल करता येणार? क्लासच्या नावाने. आणि क्लासच्या नावाने ज्या मेथडला कॉल करायचं त्या मेथडला कंपल्सरी त्यांनी काय करायला लावलं? स्टॅटिक. का? कारण त्यांनी सांगितलं मग क्लासच्या नावाने कॉल करतोयस ना तू, याचा अर्थ मला शाश्वती पाहिजे, तू ऑब्जेक्ट पाठवणार नाही. मग ऑब्जेक्ट तू जरी पाठवला तरी मी दिस पाठवणार नाही. कळालं का? मग तुला ज्या मेथडला क्लासच्या नावाने कॉल करायचे त्या मेथडला कंपल्सरी काय करून ठेव? स्टॅटिक करून ठेव. तरच मी कशाने कॉल करू देईल? क्लासच्या नावाने कॉल करू देईल. समजलंय का? मग भले तू ऑब्जेक्टने कॉल कर, पण तू एकदा म्हटलं ना क्लासच्या नावाने कॉल करायचे, त्याला मी काय पाठवणार नाही? दिस पाठवणार नाही. हे कळालं सगळ्यांना? समजलंय सगळ्यांना? काही शंका आहे कुणाला? नाही. मग आता ही झाली आपली स्टॅटिक मेथड. आता आपण थोडं पुढे येऊ. आतापर्यंत आपण मेन फंक्शन लिहितोय. आतापर्यंत आपण काय लिहितोय? मेन फंक्शन लिहितोय. मग मला कुणीतरी सांगा बरं, मेन मध्ये आपण कोणते कोणते शब्द लिहितो? पब्लिक, स्टॅटिक, व्हॉइड, मेन. ते सोडा. त्यातला एक शब्द आहे आता. कोणता? स्टॅटिक. मेन काय? मेथड आहे, फील्ड आहे, ब्लॉक आहे? काय मेथड? काय? अरे मेन काय? मेथड आहे का ब्लॉक आहे की फील्ड आहे? मेथड आहे. ती काय करून ठेवली त्यांनी? स्टॅटिक. कंपल्सरी सांगितलंय. काय सांगितलंय? मेनला तुम्हाला कोणता शब्द लिहावाच लागेल? स्टॅटिक शब्द लिहावाच लागेल. मग त्यांनी मेनला स्टॅटिक का केलेलं असावं? आता उत्तर झालं ना आपलं. मग याच्यातून तुम्ही थोडस काढा. काय काय गरज असेल मेनला? आणि ते कंपल्सरी. तुम्ही जर मेनला स्टॅटिक केलं नाही तो मेन नाही सापडत मला. मेन काय लागेल? स्टॅटिक लागेलच. ऑब्जेक्टने क्रिएट न करण्यासाठी. मग स्टॅटिक करून कसं काय? तुम्ही कन्फ्युजन करताय. स्टॅटिकचा ऑब्जेक्टचा काहीच संबंध नाही. स्टॅटिकला मेमरी कधी मिळते? क्लास लोड होताना. फील्डला ना मेथडच्या मेमरीचा काही रोलच नाहीये. मेथडच्या मेमरीचा संबंध नाहीये. मेथडला स्टॅटिक का करतो हे थोडंसं करा ना, विचार, डिस्कशन करा. मेथडला बोला. का? बरोबर आहे. का? नाही, म्हणून स्टॅटिक केलं म्हणतो ना. बरोबर आहे. रन करण्याची गरज नाही. पण मग त्याचं कारण काय? त्यांनी का बरं ऑब्जेक्ट तयार करायची गरज नाही म्हटले? बरोबर आहे. नंतर बोल. हा, मेनला कॉल आपण करतो का? नाही करत. मेनचा कॉल कसा येतो? इम्प्लिसिटली येतो. इम्प्लिसिटली येतो, पण मग नियम काय ठरलेला आहे? कोणत्याही स्टॅटिक मेथडला कॉल कसा करू शकता तुम्ही? अरे कोणत्याही स्टॅटिक मेथडला कॉल कसा करू शकता तुम्ही? क्लास नेम किंवा ऑब्जेक्ट नेम. मग आता तुम्ही जर ऑब्जेक्ट तयार करू शकत असाल तर करा, पण करून उपयोग होईल का? नाही. ऑब्जेक्टने जरी कॉल केलं तरी पण दिस जाणार आहे का? नाही. मग तुम्ही करायचं तर करा, काही प्रॉब्लेम नाही. पण मग आता प्रश्न हा आहे, त्यांनी सांगितलं मेन मेथडला कॉल करण्यासाठी तुम्हाला आम्ही एक टूल दिले. कोणतं टूल दिले? तुमची मेन मेथड एक्झिक्यूट व्हावी यासाठी तुम्हाला कोणतं टूल दिले? जावा टूल दिले. बरोबर आहे. हे जावा टूल तुमच्या क्लासमध्ये जाणार आहे आणि मेन मेथडला एक्झिक्यूट करणार आहे. बरोबर आहे. मग मेनला स्टॅटिक करून ठेवा जेणेकरून ह्या टूलला कॉल करता येईल. मग त्याला आपण विचारलं, अरे मेनला कॉल करण्यासाठी याला आम्ही स्टॅटिक करून ठेवतो, पण याला कसं कळणार ना कोण? म्हणजे ह्या मेनच्या आधी नियम सगळ्यांना सारखेच ना. मेनच्या आधी काय आलं पाहिजे? डॉटच्या आधी कोण आलं पाहिजे? क्लासचं नाव आलं पाहिजे ना, तरच मेनला कॉल करता येईल. मग ते क्लासचं नाव कुठे आहे? म्हणून त्यांनी आपल्याला कंपल्सरी सांगितलंय ह्या टूलला
डॉट क्लास फाईल नाही द्यायची. कशाचं नाव द्यायचे? अरे कशाचं नाव द्यायचे? फक्त क्लासचं नाव. आणि इथून तुमचं जावा टूल काय घेतं? क्लासचं नाव घेतं, डॉट करतं आणि त्याला माहिती कोणाला कॉल करायचे? मेनला. असा कॉल त्यांचा सक्सेसफुल व्हावा म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलंय रन करताना क्लासचं नाव दे. मला माहिती आहे मेनला कॉल करायचंय. क्लास नेम डॉट मेन जर मला करायचं असेल तर मेनला कंपल्सरी काय करावं लागेल? स्टॅटिक. म्हणून त्यांनी मेनला काय करून ठेवलं? स्टॅटिक करून ठेवलं. कळलं का? आणि ते नल पाठवलंय याचा अर्थ काय? तो ॲरे आहे, ॲरेला आपण ऑब्जेक्ट पाठवतोय, ऑब्जेक्ट काहीच नाही म्हणून नल पाठवलंय. आता त्याच्याकडे इग्नोर करा, फक्त एवढं महत्वाचं आहे. मेनला स्टॅटिक का केलं? कारण जावाला ऑब्जेक्ट नाहीये. अथर्व म्हटल्याप्रमाणे, बरोबर का? काय नाही त्याला? ऑब्जेक्ट नाहीये. जर ऑब्जेक्ट नसेल तर याला दुसरी पद्धत आहे. काय? याच्याकडे कुठं ऑब्जेक्ट आहे का? नाहीये. मग ऑब्जेक्ट नाहीये तर याला कॉल कसं करता येणार आहे? क्लासच्या नावानं. पण मग क्लासचं नाव कुठून आणायचं? म्हणून त्यांनी सांगितलं आम्हाला माहित नाही तुला कोण रन करायचं, तू काय कर, मला क्लासचं नाव दे. इथं म्हणून आपण काय लिहित नाही, डॉट क्लास लिहित नाही. इथं फक्त काय देतो? क्लासचं नाव लिहितो. हे फाईलचं नाव नाहीये. तुमच्या फाईलचं नावच क्लासचं नाव आहे. बरोबर आहे का? फाईलचं नाव म्हणजे फाईलचं नाव इथं घेत नाही. तो तुमच्या फाईलला मिळालेलं नावच कुणाचं नाव आहे? क्लासचं नाव आहे. म्हणजे हे कुणाचं नाव आहे? क्लासचं नाव. तो म्हणतो इथं पुढे काही देऊन चालणार नाही, ते सुद्धा क्लासचं नाव म्हणून ट्रीट होईल. म्हणून पुढे काय द्यायचं नाही, डॉट क्लास द्यायचं नाही. इथं फक्त क्लासचं नाव दे. जावा नावाचं टूल याला घेतं, डॉट करणार आणि पुढे कशाला कॉल करणार? मेनला. सोबत पाठवणार नल. नल काय आपण नंतर बघू. गोल ब्रॅकेट सेमीकोलन. हा झाला तुमच्या मेनचा कॉल रेडी. आणि जर तुमच्या कोणत्याही मेथडला क्लासच्या नावाने कॉल करायचा असेल तर नियम काय ठरलाय? ती मेथड काय पाहिजे? स्टॅटिकच पाहिजे. म्हणून तुमच्या मेनला आधी काय शब्द लिहावा लागतो? स्टॅटिक शब्द लिहावा लागतो. कळलं का? हा होता आपला स्टॅटिक मॉडिफायर, स्टॅटिक फील्ड, स्टॅटिक ब्लॉक, स्टॅटिक मेथड. काही शंका असेल तर विचारा. समजले? मग सगळ्यांनी मला वाटतं लॅपटॉप काढा. आपण व्यवस्थित स्टॅटिकच्या तिन्ही गोष्टी करून बघू. मी आता जसं टाईप करतोय असंच तुम्हाला टाईप करायचंय. ऑनलाईनच्या मुलांनी लॅपटॉप काढा. मी थांबतो थोड्या वेळ, 2 मिनिटाचा वेळ घ्या. आणि कुणाला काही शंका असेल तर कधी विचारा. चला, तुम्ही कोड केला असेल, कसा करायचं ते विसरले असाल तर परत एकदा सगळ्यांनी नोटपॅड ओपन करा. कमांड प्रॉम्प्ट ओपन करून ठेवा. आपलं जावा कुठे इन्स्टॉल झालंय ते ओपन करून ठेवा. कुठे इन्स्टॉल झालंय? दिस पीसी, सी ड्राईव्ह. 2 आहेत, प्रोग्राम फाइल्स आणि प्रोग्राम फाइल्स x86. जर तुमचं जावाचं ऍप्लिकेशन 32 बिट असेल तर कुठे? x86. आणि जर 64 बिट असेल तर कुठे? प्रोग्राम फाइल्स. मला 64 बिट आहे. यात कोणतं फोल्डर येणार आहे? जावा नावाचं फोल्डर. ओपन केलं. यात तुमच्याकडे JDK 1.8 येईल, 8.0 ते ओपन करायचं. यात एक बिन नावाचं फोल्डर असेल ते ओपन करायचं आणि हा पाथ कॉपी करून घ्यायचा. का घ्यायचा? कारण आपल्या कमांड प्रॉम्प्टला जावा सी आणि जावा नावाचे टूल सापडावेत म्हणून आपण इथं बनणार आहोत सेट पाथ इक्वल टू कोणता पाथ पेस्ट केला आपण? बिनचा पाथ पेस्ट केला. ठीक आहे. याच्यानंतर तुम्ही जर म्हटले जावा सी एंटर तर तुम्हाला असं मोठी यादी येऊन मिळेल कोणते कोणते फ्लॅग आहेत. आणि CLS जर केलं तर क्लिअर स्क्रीन होईल तुमची. ठीक आहे. आता जावा सी सापडलं. आता मला प्रोग्राम कंपाईल करायचा आहे. प्रोग्राम कंपाईल करण्यासाठी जावा सी लागणार. प्रोग्राम रन करण्यासाठी जावा नावाचं टूल लागणार. पण मला प्रोग्राम टाईप करून सेव्ह करायचा आहे. तर सेव्ह तुम्ही एक फोल्डर तयार करणार आहात. केले सगळ्यांनी? मागच्या वेळी केलं ना आपण? त्या फोल्डरमध्ये तुम्ही प्रोग्राम टाईप करणार आहात. मग आता तुमचा क्लास पाथ कुठे? क्लासने कॉल करायचं. क्लास नेम बरोबर. तुम्ही तुमच्या फाईल्स कुठे ठेवता? त्या फोल्डरमध्ये जा. CD स्पेस, मी माझ्या फोल्डरमध्ये जातो. वन ड्राईव्ह, डॉक्युमेंट्स, CD 002 बॅचेस, CD PPA 15, CD जावा, CD कोर जावा, CD मॉडिफायर्स इन जावा, DIR, स्टॅटिक फील्ड, स्टॅटिक ब्लॉक. आता मी तिसरं तयार करतो. इथे फाईल तयार करायला घेतो. सगळं आपण एकत्र करू. आता इथपर्यंत सगळे आले की सांगा. एक एक करू. माझं झालं की मग तुम्ही करा. आधी माझ्याकडे लक्ष द्या. एवढं झालं की एन्व्हायरमेंट सेट तुमचं सगळ्यांचं. ठीक आहे. वर लक्ष द्या सगळ्यांनी. आता एक क्लास घेतो मी.
क्लास डेमो ओपन करली क्लोज करली. याच्यात मी स्टॅटिक फील्ड घेतो, एक नॉन स्टॅटिक फील्ड घेतो. इंटिजर ए, स्टॅटिक नॉन स्टॅटिक, नॉन स्टॅटिक. स्टॅटिक इंटिजर बी कसं आहे स्टॅटिक. याच्यात आता इकडे मी हे असंच ठेवतो आणि एक आणखी क्लास घेतो, क्लास टेस्ट ओपन करली क्लोज करली. यात मेन फंक्शन घेतो, पब्लिक स्टॅटिक void main string आर्ग्युमेंटचा अरे ओपन करली क्लोज करली. ठीक आहे. असं मी जे सांगतो ते ऐका, मग टाईप करा. कुणाल घाई करू नका. काय कुठं जायचंय, लगेच ॲडव्हान्स चालू होणार आहे का 5 मिनिटात? नाही होणार ना. ऐकून तर घ्या. घाई काय, आउटपुट बघण्यात काय मजा आहे ना. प्रवास महत्वाचा आहे, मृत्यू तर सगळ्यांनाच येणार आहे. कुठं होतो आपण, मेन फंक्शन लिहिलं. आता बघा मेन फंक्शनच्या आत, आता मेन फंक्शन कसं आहे सांगा बरं मला. स्टॅटिक आहे, विचार करून उत्तर द्या. मी थोडे वेगळ्या पद्धतीने तेच प्रश्न विचारतोय. मग मला जर माझ्याकडं असं करायचं असेल, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल, तर माझा सेम क्लास आहे की वेगळा क्लास आहे? ए आणि बी आणि मेन यांचा सेम क्लास आहे की वेगळा क्लास आहे? वेगळा क्लास आहे. हे वाक्य नीट ऐका. जर वेगळ्या क्लासमध्ये असाल ना, म्हणजे टेस्टमध्ये मागे टेस्टमध्ये आरती जर तुम्हाला डेमो मधलं वापरायचंय तर तुम्हाला 2 पद्धतींनीच वापरावं लागतं, एक तर क्लास नेम किंवा ऑब्जेक्ट. स्टॅटिक असेल तर क्लास नेम, नॉन स्टॅटिक असेल तर कंपल्सरी ऑब्जेक्ट. मग इथं मी डायरेक्ट जर ए म्हटलो चालेल का? नाही चालणार. सेव्ह करतो, कारण त्याला कळणार आहे ना कोणत्या क्लास मधला आहे. 003 अंडरस्कोर काहीतरी स्टॅटिक डॉट जावा असं म्हणतो मी. कंपाईल करतो कोडला. एरर येईल आता. जावा सी एरर आला. काय एरर आला? कॅनॉट फाइंड सिम्बॉल. एरर एकदम वाचून कळतील असे सिम्बॉल सापडत नाही. त्यांनी दाखवले कोणता? ए. म्हणजे तुमचा ए सापडत नाही का? तुम्ही म्हणाल नॉन स्टॅटिक आहे म्हणून. तुम्ही बी पण बघा, त्याला माहितीच नाही ना, तो शोधतो कुठं? त्याच्या फक्त टेस्ट मध्ये शोधतो. टेस्ट मध्ये सापडेल का त्याला? नाही. मग डेमोच जायचं का अजून कोणत्या 17-60 क्लास मध्ये त्याला माहिती नाही ना. मग तो काय म्हणतो, मग हा दुसऱ्या क्लासचा दिसतोय मला, एक तर क्लासच्या नावाने ऍक्सेस कर किंवा ऑब्जेक्टने कर. मग आता बी कसा आहे त्या क्लासमध्ये बघायला, कसा आहे? स्टॅटिक आहे. कसा ऍक्सेस करणार? क्लासच्या नावाने. काय म्हणा? डेमो डॉट सेव्ह. आता प्रिंट करून देईल तो. झाला कंपाईल, रन केला. जावा स्पेस डेमो टेस्ट टेस्ट. काय आलं? 0. डिफॉल्ट व्हॅल्यू आली. आपण दिली का? नाही, डिफॉल्ट आली. आता मी म्हटलं डेमो डॉट ए करतो, चालेल का? का नाही चालणार? कारण त्याला मेमरीच मिळणार नाही. कधीपर्यंत? ऑब्जेक्ट तयार करत नाही तोपर्यंत. सेव्ह केलं, कंपाईल करून पाहू. तरी त्याने काय सांगितलं, नीट वाचा, एरर बघा. नॉन स्टॅटिक व्हेरिएबल स्टॅटिक कॉन्टेक्स्ट मध्ये चालणार नाही. मग यासाठी मला ह्या फंक्शनच्या आत काय करावं लागेल? ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागेल. मग मी डेमोचा ऑब्जेक्ट तयार केला, किंवा असं केलं तरी चालेल ना. इथं ऑब्जेक्ट म्हणजे काय? ऑब्जेक्ट म्हणजे न्यू डेमो, बरोबर आहे का? वर काय करणार आहे मी? डेमो डी इक्वल टू न्यू डेमो आणि खाली डी डॉट करणार आहे. मग डी म्हणजे कोण? न्यू डेमो गोल्ड ब्रॅकेटच आहे ना. मग न्यू डेमो गोल्ड ब्रॅकेट डॉट जर मी एक केला तर चुकीचं आहे का? नाहीये. कंपाईल केला, झाला कंपाईल, रन केला. डेमो टेस्ट करायचा आणि रन टेस्ट. काय आलं? 0. कळालं का? समजतंय सगळ्यांना? हा. आता मी हे मेंबर इकडे ऍक्सेस केले, हे मी काढून टाकतो. आता मी सेम क्लासमध्ये विचार केला. मी म्हटलं माझ्याकडं मेन फंक्शन आहे, पब्लिक स्टॅटिक void मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंटचा अरे ओपन करली क्लोज करली. ठीक आहे. आता मला जर ए वापरायचा असेल तर कसा वापरणार? कसा वापरणार? ऑब्जेक्ट क्रिएट करून. का बरं? हा सेम क्लासमध्ये, कारण नॉन स्टॅटिक आहे तो. विदाउट क्रिएटिंग ऑब्जेक्ट वापरता येईल का? नाही. वापरून बघू आपण. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. आता याच्यात मी काय करतो,
विदाउट क्रिएटिंग ऑब्जेक्ट त्याला वापरतो. म्हणजे कसं, ए वापरला तो एरर देणार. तो काय एरर देणार सांगा बरं आता मला, तुम्हाला माहिती आहे? नाही. नॉन स्टॅटिक व्हेरिएबल कॅन नॉट बी रेफरन्स फ्रॉम स्टॅटिक कॉन्टेक्स्ट अशी तुम्हाला एरर देणार. कंपाईल करू परत. कंपाईल केला, आलं का? बरोबर आहे. याला काय लागतो? ऑब्जेक्ट लागतो. बरं आता मी म्हटलं गंमत म्हणून दिस आहे की नाही चेक करू. तो आता तुम्हाला दिसला एरर देणार. काय सांगितलं त्याने? आता वरती कोण होता? ए. तो काय म्हणतोय? दिसच नाहीये. बरोबर आहे. मग इथं फक्त कोणता शब्द असल्यामुळे दिस नाहीये? स्टॅटिक. मग तो काय म्हणतो, इथं मला ऑब्जेक्ट दे. मग आता मी ऑब्जेक्ट दिला, न्यू डेमो गोल ब्रॅकेट सेव्ह. कंपाईल केला, झाला कंपाईल, रन केला, रन झाला. बरोबर आहे. आता मी एक नॉन स्टॅटिक फंक्शन लिहितो, void गन, ओपन करली, क्लोज कर, क्लोज कर, क्लोज कर. हा आता याच्यात मी म्हटलं सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन, यात मला ए प्रिंट करायचं आहे. काही प्रॉब्लेम आहे का? काहीच नाही. सेव्ह केला, झाला कंपाईल. आउटपुट काय येईल? किती वेळा येईल? ए ची व्हॅल्यू किती वेळा प्रिंट होईल? एकदाच होईल रे. इथं कॉल केलं तुम्ही गनला, गनला आपोआप कॉल जातो का? नाही, गनला कॉल करावं लागेल ना. मग आता हे काढून टाकतो मी इथून. गनला कॉल करायचा आहे. गन स्टॅटिक की नॉन स्टॅटिक? नॉन स्टॅटिक फंक्शनला कॉल करायला काय लागतो? ऑब्जेक्ट आहे का आपल्याकडं? नाही, तयार करून घेऊ. डेमो डॉट काय करणार? गन. बरोबर आहे. ऑब्जेक्टला ऑब्जेक्ट तयार केला, गनला कॉल केलं. आता गन मध्ये चालतं की नाही बघू आपण. कंपाईल केलं, चाललं, रन केला, आला आउटपुट. आता मी म्हटलं ए चालतोय, बी चालतो का बघू. नॉन स्टॅटिक मध्ये स्टॅटिक चालतं का बघू ना आपण. कॉपी, आणि काहीच न करता आपण काय वापरला? बी पण वापरला. सेव्ह केला, कंपाईल केला, कंपाईल झाला, रन केला. किती झिरो आले? 2 आले. आता मी म्हटलं धिस आहे की नाही ते बघू. म्हणजे इथं कुठे धिस दिसतोय का आपल्याला? नाही, पण इनबिल्ट येतो म्हटलं ना, तर मग आहे का चेक करू आपण. धिस डॉट कंपाईल करू, झाला कंपाईल, रन केला, आउटपुट काय आलं? सेम आलं. म्हणजे नॉन स्टॅटिक मेथडच्या आत इम्प्लिसिटली काय येतो? दिस येतो. कुणाला घेऊन येतो? ऑब्जेक्टला घेऊन येतो. म्हणून ऑब्जेक्टच्या सर्व व्हॅल्यू तुम्हाला नॉन स्टॅटिक कॉन्टेक्स्ट मध्ये डायरेक्ट दिसतील. ऑब्जेक्ट तयार करण्याची गरज आहे का? नाही. कळालं का? पण स्टॅटिक कॉन्टेक्स्ट मध्ये तुम्हाला जर स्टॅटिक गोष्टी पाहिजे असतील तर काय करा? क्लासच्या नावाने ऍक्सेस करा. डॉट बी ऍक्सेस होईल ना. आता बी ची व्हॅल्यू येणार तुम्हाला 0. बरोबर. आणि गनला आपण कॉल नाही केला म्हणून वरच्या ए च्या आणि बी च्या आल्या नाही. समजलं? आता हे एक दाखवतो तुम्हाला. मी एक नॉन स्टॅटिक फंक्शन कॉल डिफाईन केलं आणि मी एक स्टॅटिक फंक्शन डिफाईन केलं, स्टॅटिक void सन. आता आपल्याकडे 2 स्टॅटिक फंक्शन आहे मेन पकडून. मेन एक स्टॅटिक आहे आणि सन एक स्टॅटिक आहे. नॉन स्टॅटिक आहे 2 आहेत. कोणते कोणते? रन, गन आणि रन. आता मी गन मधून डायरेक्ट कॉल करतो. कुणाला? रनला. काही प्रॉब्लेम आहे का? नाही. सनला पण करतो. काही प्रॉब्लेम आहे का? नाही. मेनला पण करू शकतो. मेनला फक्त काहीतरी पॅरामीटर असल्यामुळे द्यावं लागेल, मी नल देतो. बरोबर आहे. याला काहीच प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे. आणि इथून मी कशाला कॉल करतो? गनला. हा कॉल थोडासा चालणार नाही वाटतं मला. रिकर्सिव्ह कॉल होईल ना. गन मधून मेनला, मेन मधून गनला. रिकर्शन जावात अलाउड नाहीये. एरर आली बघा. नाही, ऑब्जेक्ट तयार करावं लागेल ना. डेमो डी इक्वल्स टू न्यू डेमो. ऑब्जेक्ट तयार केला, रेफरन्स तयार केला आणि रेफरन्स डॉट करून काय करतो मी? डी डॉट गन. कंपाईल केला, चाललंय, ठीक आहे. आउटपुट बघू. हे रिकर्सिव्ह कॉल झाला. थोडं ते नाही करायला पाहिजे आपण, जाऊ दे. हे कळालं का? आता हे एक्सेप्शन आहे. ते काय सांगतंय? स्टॅक ओव्हरफ्लो झालाय. आता हे बघा, स्टॅक ओव्हरफ्लो एरर आली का? स्टॅक ओव्हरफ्लो एक्सेप्शन नाही, ती काय एरर आहे. स्टॅक कमी पडला, आपली काही चूक नाही त्यात, पण ते त्यांनी अलाउड नाही केलं. ठीक आहे. मग
इथून मी गणला नको करायला, मेनला नाही करत, फक्त एक स्टॅटिक नॉन स्टॅटिक दोघांना करतो. सेव्ह केला, कंपाईल केला, रन केला, दोघांना कॉल केला. प्रिंट काही केलेलं नाही म्हणून काही दिसत नाही. पण मी जर स्टॅटिक मधून डायरेक्ट कॉल केला कुणाला, गणला, चालेल का? नाही चालणार. तो काय सांगणार, नॉन स्टॅटिक कॉन्टेक्स्ट मधून तू काय करतोय, स्टॅटिक गोष्टीने ऍक्सेस करतोय. पण ह्याच ठिकाणी जर मी कशाला कॉल केला, मेनला, मेन कसं आहे, स्टॅटिक आहे, तर रिकर्शन होऊ नये म्हणून मी परत आता इकडून कॉल करत नाही. पण तुम्ही सन मधून कोणाला कॉल केलाय, मेनला. सन काय, स्टॅटिक, मेन पण काय, स्टॅटिक. कंपाईल करू, कंपाईल झाला, आउटपुट येणार आहे. आता ते हेच झालं का रे, हा हा ते याच्यात झालंय ना. आपण ते गनला कॉल, गन मधून सनला, तो परत स्टॅक ओव्हरफ्लो झालाय. ठीक आहे, पण तुम्हाला कळतंय डायरेक्ट कॉल जातोय, कंपाईल टाइम एरर येते का, येत नाही. कळालं का? आता तुम्हाला स्टॅटिक मेथड आणि स्टॅटिक व्हेरिएबल कळाले सगळ्यांना? ठीक आहे. ब्लॉकचं आता लगेच सांगू का 5 मिनिटांनी सांगू तुमचं झाल्यावर? सांगून देऊ का, जमेल का? ठीक आहे, चला. क्लास डेमो ओपन करली, म्हणजे ते मागे झालंय आपलं, पण एकदा दाखवतो तुम्हाला मी परत. स्टॅटिक व्हेरिएबल घेतो, इंटिजर ए, स्टॅटिक इंटिजर ए, ज्याला मी कॉल कोणाला करतो, फनला. मी इथे एक स्टॅटिक ब्लॉक घेतो, स्टॅटिक ओपन करली, क्लोज करली, आणि याच्या आत मी काहीतरी प्रिंट करतो, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. कोणता क्लास आहे, डेमो क्लास आहे ना, डेमो स्टॅटिक ब्लॉक, असं मी प्रिंट केलं. यानंतर मी एक स्टॅटिक मेथड घेतो. स्टॅटिक कोणती मेथड घ्यावी लागेल, रिटर्न टाइप इंट घ्यावं लागेल ना, कारण त्याने काहीतरी रिटर्न केलं पाहिजे ह्या ए मध्ये स्टोअर करायला, ह्या ए मध्ये यायला पाहिजे ना. म्हणजे फनने जर काही दिलं तरच ए मध्ये येईल. मग फनचं रिटर्न टाइप काय यायला पाहिजे, इंट यायला पाहिजे, फन गोल्ड ब्रॅकेट. काही कोड नाही करायचं आपल्याला, फक्त एक व्हॅल्यू रिटर्न करू, रिटर्न 10 व्हॅल्यू मी रिटर्न केली आणि क्लोज करली, केलं. ठीक आहे. आता हा क्लास आपण इथे तयार केला. आता आपण एक नवीन क्लास तयार करू, क्लास टेस्ट. ओपन करली, क्लोज करली. जो हा आहे ना, हा कोड आपण, हा कोड स्टॅटिक ब्लॉकचा कोड आपण आहे तसा घेऊ, फक्त याच्यात घेताना मेन मेथड आधी घेऊ. पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंटचा ॲरे. हे सगळं तुमचं होणार आहे, काळजी करू नका. आत्ताशी फक्त मेन स्टॅटिक का एवढं झालंय आपलं, बाकी मेनचा अजून बरंच गोष्टी बघायच्या आपल्याला. हा स्टॅटिक ब्लॉक झाला तुमचा कोणत्या क्लासचा, टेस्टचा, बरोबर आहे. मेन मेथड मध्ये मी क्लास डॉट फॉर नेम गोल्ड ब्रॅकेटच्या आत कोणता क्लास लोड करायचा आपल्याला, अरे कोणता करायचा, डेमो क्लास लोड करायचा, म्हणून असं लिहिलं. आणि याच्या आधी असं म्हणतो मी, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन मेन मेथड काहीतरी टेस्ट मेन मेथड, टेस्ट मेन मेथड. ठीक आहे. याच्यानंतर ह्या फंक्शनच्या आतमध्ये रिटर्न करण्याच्या आधी स्टेटमेंट आपण प्रिंट करू, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन गोल्ड ब्रॅकेटच्या आत डबल कोट्स मध्ये डेमो स्टॅटिक फन मेथड. ठीक आहे. मग आता फक्त ह्या मेनला तुम्हाला इथं असं म्हणावं लागेल, थ्रोज एक्सेप्शन. हे का बरं करावं लागतं नंतर सांगतो तुम्हाला, आत्ता गरज नाही. कोडला कंपाईल करू, कंपाईल केला, कोड कंपाईल झाला, रन केला. डेमो मध्ये मेन नाही, टेस्ट मध्ये मेन आहे, जावा स्पेस टेस्ट. काय आला, टेस्ट तुमचा आधी लोड होणार, कारण रन कोणाला गेलं तुम्ही, टेस्टला, म्हणून टेस्टचा काय रन झाला, स्टॅटिक ब्लॉक. टेस्टचा स्टॅटिक ब्लॉक एक्झिक्यूट झाल्यानंतर टेस्टची काय आली, मेन मेथड. टेस्टच्या मेन मध्ये पहिलं स्टेटमेंट होतं, काय होतं, टेस्ट मेन मेथड, ते प्रिंट झालं. त्याच्या खाली काय होतं, क्लास डॉट फॉर नेम. हे स्टेटमेंट कशासाठी लिहितो आपण, एखादा क्लास लोड करण्यासाठी. मग कोणता क्लास लोड करायचा आहे,
डेमो, मग आपण त्याच्यात डेमो टाकलं होतं, मग डेमो लोड करायला गेला, फक्त डेमो लोड होत असताना त्याचे स्टॅटिक ब्लॉक आणि स्टॅटिक व्हेरिएबल ज्या सिक्वेन्सने डिफाईन केले त्या सिक्वेन्सने काय होणार आहेत, एक्झिक्यूट होणार आहेत. मग तुमचा व्हेरिएबल आधी डिफाईन केला होता म्हणून त्या मेथडचं काय आलं, डेमो स्टॅटिक मेथड आधी आलं आणि मग कोण आला, स्टॅटिक ब्लॉक आला. यात फक्त एक चेंज करून तुम्हाला दाखवतो, हा व्हेरिएबल फक्त इथून उचलतो आणि ह्या ब्लॉकच्या किंवा अगदी ह्या मेथडच्या नंतर लिहितो, तरी तुमचं आउटपुट फक्त खालचं बदलणार. अरे काय आलं, स्टॅटिक ब्लॉक आधी आला आणि व्हेरिएबल नंतर झाला. इथं व्हेरिएबल आधी एक्झिक्यूट झाला होता, स्टॅटिक ब्लॉक नंतर झाला, बरोबर आहे का. हे होतं स्टॅटिक ब्लॉक आणि स्टॅटिक व्हेरिएबल ज्या सिक्वेन्सने तुम्ही डिफाईन केले त्या सिक्वेन्सने काय होत आहेत, एक्झिक्यूट होत. कळालं, ठीक आहे. हा प्रोग्राम तुमच्या समोर ठेवतो, बाकीचे जो झालाय तो प्रोग्राम करून बघा. 10 मिनिटाचा वेळ घ्या. आपला 6:25 ला क्लास सुरू झालाय, 6:25 ला सोडू आपण, म्हणजे आज स्टॅटिक संपलं असं डिक्लेअर करू. तुमचं प्रोग्रामिंग करून झालं, उद्या आपण फायनल कीवर्डला घेऊ. फायनल कीवर्ड बघून पुढचे कीवर्ड आपण सुरू करू. ऑनलाईनच्या मुलांना कोणाला काही शंका असेल तर अनम्यूट करा, विचारा किंवा चॅटमध्ये टाका. इथं कोणाला काही शंका असेल तर लगेच विचारा. काही खाली घ्यायचं असेल खाली तर सांगा मला, मी खाली घेतो स्क्रीन. स्टॅटिक बद्दल आज नंतर काही शंका ठेवू नका जावात. ऑनलाईनच्या मुलांना स्क्रीन ब्लर दिसते का, नाही दिसत ना. श्रावणी तुमचा नेटवर्क इश्यू आहे, तुम्ही रिजॉईन करू शकता. तुम्ही रिजॉईन करा, मी तुम्हाला हे करतो. कोड कंपाईल करताना रन करताना कोणाला काही प्रॉब्लेम येत असेल तर विचारा, वर घेऊ. तुम्ही असं बघून टाईप नका करू रे, कळाले ना तुम्हाला. स्टॅटिक ब्लॉक स्टॅटिक व्हेरिएबल झाला का, जो समोर दिसतो तोच तुम्ही पहिले करताय वाटतं. हाच करताय ना का मेथडचा करताय, हाच करताय. ऑनलाईनच्या मुलांना काही शंका असेल तर विचारा. सही झालं नाही अजून, पियुषाचा नाही झाला, पियुष अजून नाही झाला का. गायत्रीचा बाकी आहे, साहिल बाकी आहे, विशाल, मयुरी, मयुरी झालाय, बरं ठीक. पाथ हा पाथ घ्यायचा. हे जेडीकेच्या आत बिन आहे ना श्रावणी, सी मध्ये प्रोग्राम फाइल्स मध्ये जावाच्या आत जेडीकेच्या आत बिन, हा पाथ इथे क्लिक करायचं, कॉपी करायचा, कमांड प्रॉम्प्टवर यायचं आणि इथं म्हणायचं सेट पाथ इक्वल टू पेस्ट करायचं, झाला सेट पाथ. श्रावणी समजलं असेल तर वन टाईप करा. रन झाला का रे, झाला म्हणतात. अथर्व झाला. फील्ड फील्ड पण झाला ना, फील्ड आणि मेथड झालं का. दीक्षा का नाही झालं, लॅपटॉप नाही आणला का. तुम झालं का, पहिल्या रो मध्ये सगळ्यांचं मागे झालं, तिकडं पुढं मुलींचं झालं, मागे झाला. ओके, म्हणजे दिस डॉट नाही, त्यांनी दिलाय इम्प्लिसिटली आहे तो. मग लोकल व्हेरिएबल दोन नाव होतील ना, दिस सेम स्कोप मध्ये त्यांनी दिलं ना आपण दिलेला, मग सेम स्कोप मध्ये एकच नाव दोन व्हेरिएबल चालतील का, नाही चालणार.
नाही नाही, ओव्हरराईड नाही करत ना तो, ओव्हरराईड नाही करत. नाही नाही, तो त्याचाही ठेवतो आणि आपण दिलेलं व्हेरिएबल कोणताही पॅरामीटर तू दिला, तो पॅरामीटर तो वेगळा घेतो. सारख्याच नावाचे दोन पॅरामीटर आल्यावर काय होईल? कळालं का? मग आपण एक्सप्रेस दिले चालत नाही, पण स्टॅटिकली दिले चालेल. चालेल, कारण तिथं आहे का आधीच? नाहीये. पण स्टॅटिकली दिस देताना तुम्हाला कॉल करताना काय पाठवावं लागेल? ऑब्जेक्ट पाठवावं लागेल. पण ते एक्सप्लिसिटली चाललंय सगळं भाऊ, त्याचा काही अर्थ नाही. चला, एवढं झालं सगळ्यांचं? मुलांना झालं का? काही शंका आहे का? रोल मुलं काय सांगा ना. तू जो रन करतो क्लास सापडत नाही. DIR कर, DIR. क्लास फाईल आहे का? नाव काय? तेच टाकतोय का रन करता? रन करताना जावा स्पेस क्लासचं नाव काय देतोय? नाही नाही, क्लास फाईल डेमो डॉट क्लास आहे ना, मग रन करताना जावा स्पेस डेमोच म्हणावं लागेल. तो टेस्ट देतोय. रन करताना आपण क्लास फाईल रन करतो ना, क्लासचं नाव द्यायचं. बोला, प्रश्न विचारा. तुमचे सगळे कन्फ्युजन आहेत मला माहिती आहे. प्रश्न विचार, जितके जास्त प्रश्न विचारा तेवढे जास्त तुमचं कन्फ्युजन कमी. नाही, डेमो दिस द्यावा लागेल ना, डेट टाईप लिहावा लागतो ना. नाही, डेमो धिस इंट ए म्हणतो ना, फक्त हे चालतो का? डेट टाईप लिहावा लागतो ना, इंट ए. मग तिथं पण डेमो धिस लिहावं लागेल ना. हा बोला, कृष्णा बोला. स्टॅटिक साठी क्लासला स्टॅटिक केलंय का? स्टॅटिक कशाला केलंय? क्लासला स्टॅटिक चालत नाही ना, आउटर क्लास कुठं स्टॅटिक चालतो? मेथड स्टॅटिक करतो आपण, किंवा ब्लॉक घेतो स्टॅटिक, किंवा फील्ड घेतो ना. अजून आपण क्लास स्टॅटिक पाहिलंच नाही, इनर क्लास फक्त चालतो. काय झालं होतं? झालंय की सगळ्यांचं? अजून काही एरर येते का मागे? ऑनलाईनच्या मुलांना सगळ्यांना झालं? मला काहीतरी नवीन सांगायचंय, तेवढं फक्त 5 मिनिटात सांगतो मी. मुलींना उशीर होईल? उशीर होईल ना? ठीक आहे. मग आता मी उद्या ते उद्या, आता परत उद्या तेवढी एकच गोष्ट आली प्रोग्राम करण्याची, पण मग तुम्हाला उशीर होईल म्हणतो, तर आपण उद्या बघू. ठीक आहे. ज्यांना ऐका एक मिनिट, ज्यांचा प्रोग्राम आता रन झाला नाही, त्यांना जर रन कसा करायचा हे बघायचं असेल तर 5-10 मिनिटं मी थांबतो. तुम्ही या, तुमच्या लॅपटॉपवर तुमचा प्रोग्राम रन कसं करायचं दाखवून देतो आणि मग घरी जा. असं घरी जाऊ नका. थांबू आपण, भेटू.